तुम्हाला मनापासून काय वाटतं ते आणि जे काही वाटतं ते तुम्ही इतर कोणालाही सांगायचं नाही. जे सांगायचं ते स्वतःच्या मनाला सांगायचं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या बागेतले लोक तुमच्यासाठी काम करणारे कर्मचारी मिसेस मार्टिन हे करत नाहीत? मी विचारलं. त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. त्यांना पैसे नसण्याचं भय वाटत असतं. परिस्थितीला धैर्यानं तोंड देण्याऐवजी, त्यावर विचार करण्याऐवजी ते त्या भीतीला प्रतिसाद देतात. डोक्याचा उपयोग करण्याऐवजी भावनांच्या आहारी जातात. आमच्या डोक्यावर चापटी मारत श्रीमंत डॅड म्हणाले. नंतर त्यांच्या हाती थोडे पैसे पडतात. पैसे मिळाले रे मिळाले की आनंद, तीव्र इच्छा आणि लोक त्यांचा ताबा घेतात. या गोष्टी लक्षात घेण्याऐवजी ते त्या भावनांना प्रतिसाद देतात. म्हणजे त्यांच्या भावनांचा विचार करतात. माईक म्हणाला. अगदी बरोबर, डॅड म्हणाले. त्यांना मनापासून काय वाटतं हे सत्य पचवण्याऐवजी ते या भावनांनाच प्रतिसाद देतात. असा विचार करण्याचंच त्यांना भय वाटतं. त्यामुळे ते कामाला जातात. त्यांना असं वाटतं की पैशांमुळे आपली भीती कमी होईल, पण तसंही होत नाही. ती भीती वारंवार डोकं वर काढते. मग ते पुन्हा कामाला जातात. पुन्हा तीच आशा बाळगतात. पुन्हा एकदा भीती वाटत राहते. काम करणं, पैसे मिळवणं, काम करणं, पैसे मिळवणं या सापळ्यात त्यांना ही भीतीच अडकवते. ही भीती कधीतरी जाईल असंही त्यांना वाटत असतं, पण दररोज सकाळी ते झोपेतून उठले की ही भीती जागी होते. लक्षावधी लोकांना तर ही भीती रात्रभर जागच ठेवते. त्यामुळे त्यांच्या रात्री काळजीच्या होतात. मग कशीबशी झोप घेऊन ते कामाला जातात. मनात एकच आशा असते की आपल्याला कुरतडणारी ही भीती पगार मिळाल्यानंतर जाईल. त्यांचा पैसाच त्यांचं आयुष्य चालवत असतो. हे सत्य ते स्वतःशीच नाकारतात. त्यामुळे त्यांच्या भावनांवर, मनावर आणि आत्म्यावरही पैशांचीच सत्ता चालते. श्रीमंत डॅड बोलत होते. त्यांचे शब्द आमच्या मनात झिरपू देत होते. माईक आणि मी त्यांचं ऐकत होतो. पण जे काही ते सांगत होते त्याचं पूर्ण आकलनही होत नव्हतं. मोठी माणसं कामाला जाण्याची घाई करतात हे मला माहीत होतं. मला त्यांचं आश्चर्यही वाटायचं. मला एवढंच वाटायचं की ते मौजेचं नसावं, पण ते समाधानी दिसायचे नाहीत. मग त्यांना कामाची घाई का असते हेही मला समजायचं नाही. ते जे काही बोलत होते त्यातलं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आत्मसात केलं असावं असं त्यांना वाटलं. मग ते म्हणाले, मुलांनो, हा सापळा तुम्ही टाळायला हवा. मला तुम्हाला हेच तर शिकवायचं आहे. फक्त श्रीमंत होणं नाही. श्रीमंत होण्यानं प्रश्न सुटत नाहीत. सुटत नाहीत? मी आश्चर्याने विचारलं. नाही, प्रश्न सुटत नाहीत. मला दुसऱ्या भावनेवर म्हणजे तीव्र इच्छेवर बोलू द्या. काही जण त्याला लोभ किंवा हाव म्हणतात, पण मी त्याला तीव्र इच्छा म्हणतो. एखाद्या चांगल्या, मोहक, मौजेच्या किंवा खळबळजनक गोष्टीची इच्छा करणं योग्य आहे. म्हणूनच माणसंही पैशासाठी नाही तर इच्छेसाठी काम करतात. त्यांना पैशांची तीव्र इच्छा असते. त्यांना वाटतं की आनंद आपण विकत घेऊ शकतो. पण ते पैशांनी जो आनंद विकत घेतात तो थोडा काळच टिकतो. मग त्यांना अधिक आनंद, अधिक सुरक्षितता आणि अधिक सुखसोयी मिळवण्यासाठी अधिक पैशांची गरज भासते. भीती आणि तीव्र इच्छा यामुळे त्यांच्या जीवाला जी काळजी लागून राहिलेली असते ती पैशानं दूर होईल असा विचार करत ते काम करत राहतात. पण पैसा हे करू शकत नाही. श्रीमंतसुद्धा? माईकनं विचारलं. हो, यात श्रीमंत लोकही येतात. खरं तर अनेक श्रीमंत माणसं ही श्रीमंत असतात ती तीव्र इच्छेमुळे नव्हे तर तीव्र इच्छेमुळे किंवा भीतीमुळे. पैसा नसण्याचं, गरीब असण्याचं भय पैशांमुळेच नाहीसं होईल असं वाटून ते मोठ्या प्रमाणावर पैसा साठवतात. नंतर त्यांच्या लक्षात येतं की ही भीती आता अधिकच वाढलेली आहे. आता त्यांना गमावण्याची भीती असते. माझ्या काही मित्रांकडे भरपूर पैसा आहे तरी देखील ते खूप काम करत राहतात. माझ्या माहितीत अशी काही माणसं आहेत ज्यांच्याकडे लक्षावधी डॉलर्स आहेत, पण गरीब असतानाही ते जेवढे घाबरलेले नव्हते तेवढे आता आहेत. आपण पैसे गमावू अशी त्यांना भीती वाटते. ज्या भीतीपोटी ते श्रीमंत झाले ती भीती नाहीशी होण्याऐवजी आता जास्तच वाढलेली आहे. त्यांच्या मनाचा दुबळा आणि गरजू भाग आता वरचढ झाला आहे. विकत घेतलेली मोठी घरं, गाड्या आणि उच्च राहणी गमावण्याची त्यांना भीती वाटते. आपण पैसे गमावले तर मित्र काय म्हणतील याची त्यांना भीती वाटते. भरपूर श्रीमंत असलेले अनेक जण मनानं दुबळे आणि निराश आहेत. मग गरीब माणूस अधिक सुखी असतो का? मी विचारलं. नाही, मला तसं नाही वाटत, डॅड म्हणाले. पैसा किंवा तो विषय टाळणं हे त्याला चिकटून राहण्यासारखं आहे. तेवढ्यात एक रिकामटेकडा आणि जरा वयस्कर माणूस आमच्या जवळून चालला होता.
तो तिथल्याच एका कचरापेटीशी थांबला. त्यानं तिथं काहीतरी उचकापाचक केली. आधी कदाचित आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण आता त्याच्याकडे कुतूहलानं पाहत होतो. श्रीमंत डॅडनं खिशातून $1 काढला आणि त्या माणसाला तो $1 घेण्याचा इशारा केला. पैसे पाहिल्याबरोबर तो माणूस लगबगीनं जवळ आला. पैसे घेतले, खूप सारे धन्यवाद दिले आणि आपल्या नशिबाचं कौतुक करत तो तिथून निघून गेला.